बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील हे सर्व उपासक आज डोंगेश्वरी पर्वत आणि त्या डोंगेश्वरी पर्वताला भेट देऊन डोंगेश्वरी पर्वताच्या बाजूला या ठिकाणी एक मेडिटेशन सेंटर आहे. या सेंटरला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी भंतेजींकडून बराच वेळ जवळपास 1 तास त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन या सेंटरचं घेतलं आणि हे भव्य दिव्य या ठिकाणी हे सेंटर आहे. आपण सर्वांनी अवश्य या सेंटरला भेट द्यावं आणि 10 दिवसाचा कोर्स या ठिकाणी चालते. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत शिबिर चालते. आपण प्रत्येकाने या ठिकाणी या कोर्समध्ये सहभागी व्हावं. निश्चित या पवित्र स्थळावरती आपणाला 10 दिवस कोर्स करण्याची संधी उपलब्ध होत आहे. थांबा 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 तुम्ही कोण घाबरले? प्रिय सज्जनांनो, हे बघा आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आहेत. बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या सहलीतील हे गेल्या 9 तारखेपासून धम्मसहलीमध्ये आहेत. आज ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी खडतर अशी 6 वर्षे तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत. आणि त्या डोंगेश्वरी पर्वताच्या अगदी बाजूला पायथ्याशी हे एक भव्य दिव्य सेंटर आहे. आपण बघत आहात, हा मेन गेट आहे सेंटरचा. अतिशय या ठिकाणी भगवंताची मूर्ती आहे. गेटवरती पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ही सुंदर अशी भगवंताची मूर्ती आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर इथे भगवंताचे मूर्ती आहे जे की 6 वर्ष तपश्चर्याच्या नंतर भगवंताचं ज्या पद्धतीनं शरीर झालं होतं त्या पद्धतीचं शरीर या ठिकाणी दाखवलेलं आहे. बाकी जे 5 परिव्राजक जे भगवंतासोबत सोबत वावरलेले आहेत त्यांचे पण या ठिकाणी दाखवलेले आहेत. केवळ सुजाताच्या हातची भगवंताने खीर ग्रहण केल्यामुळं सिद्धार्थ गौतम तपभ्रष्ट झाला किंवा म्हणून त्यांची संगत सोडून ते सारनाथ या ठिकाणी ऋषीपत्तन मृगयावनाकडे गेले आणि सिद्धार्थ गौतमाला या ठिकाणी एकट्याला सोडून गेलेत. त्यानंतर सुजाताच्या हातची भगवंताने खीर ग्रहण केल्यानंतर निरंजना नदीच्या काठावरती बोधी वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला भगवंताला दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि तिथून भगवंत मग सारनाथला त्या परिव्राजकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी गेले. आपण काल सारनाथला बघितलं. आणि हे सर्व उपासक आहेत आपल्या धम्मसहलीतील. आणि मधले जे भंती जे आहेत कुशल मुनी ते खरं तर महाराष्ट्रीयन आहेत, मराठी भाषिक आहेत. आपल्या उपासकांना त्यांनी मराठी भाषेमध्ये खूप छान अप्रतिम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी धम्म आपल्याला का दिला, कशाबद्दल दिला, धम्म काय आहे, विपश्यना काय आहे, मेडिटेशन काय आहे, आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, आपल्यावर बाबासाहेबांनी कशा प्रकारची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे, हे साऱ्या गोष्टीवर त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक अगदी भारावून गेले. आणि त्यांनी सर्व धम्मसहलीतील उपासकांना भंतीजींनी चहा पाण्याची कॉफीची व्यवस्था त्यांनी केली. आम्हाला चहा घेतल्याशिवाय त्यांनी बाहेर जाऊ दिलं नाही असे भंतीजी या ठिकाणी आहेत. आणि हे सर्व उपासक आहेत. आपण बघत आहोत हा संपूर्ण परिसर आहे. तर अवश्य आपण एकदा या सेंटरला भेट द्या. प्रिय सज्जनांनो, नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या या मंगलमय प्रसंगी डोंगेश्वरी पर्वताला भेट देऊन या ठिकाणी डोंगेश्वरी पर्वताच्या बाजूलाच या ठिकाणी ही भगवंताची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी मेडिटेशन सेंटर आहे. आपण बघत आहोत. या सेंटरला भेट देण्यासाठी आपले सर्व उपासक या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या डोंगेश्वरी पर्वताच्या बाजूला एक मोठं मेडिटेशन सेंटर आहे. या सेंटरला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत.
प्रिय सज्जनांनो, मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्मसहल या ठिकाणी आयोजित केलेली आहे. हे माझ्या पाठीमागे बघत आहात आपण, हे मोठं भव्य दिव्य मेडिटेशन सेंटर आहे. हे माझ्या सोबत आपल्या धम्मसहलीमध्ये उपासिका आहेत. काल गाडीमध्ये यांनी एवढी धूम केली, धूम 3 ते 4 तास वेगवेगळ्या गाण्यावर, आणि एकदम खूप छान आणि धार्मिक पण त्या आहेत. दुसर बीडवरून आलेल्या आहेत त्या आपल्या धम्मसहलीमध्ये. या आईच्या भाची बाई आहेत त्या. आई म्हणतात की मला भाचीनं काशी दाखवली. काल आम्ही सारनाथला होतो, त्यामुळे ते आई असं बोलतायत. तर हे आपण बघत आहात, हे सर्व मेडिटेशन सेंटर आहे. या ठिकाणी अगदी शांत वातावरण आहे. या ठिकाणी असे अनेक हजारो लोक येऊन या ठिकाणी विपश्यना करतात, मेडिटेशन करतात. या ठिकाणी अगदी शांत परिसर आहे. हे भव्य दिव्य बिल्डिंग आहे. आपण बघत आहोत ही बिल्डिंग, मेडिटेशन सेंटर. हा विपश्यनेचा हॉल आहे. सर्व उपासक या ठिकाणी मेडिटेशन सेंटरमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत, अतिशय शांत परिसर आहे आणि डोंगेश्वरी पर्वताच्या बाजूलाच हे मोठं सेंटर आहे. चंद्रवती कब गए? सकाळी गेले. अशा पद्धतीने या ठिकाणी बोले हमें समारोह बोले आज का कब आएंगे. अभी तो मैं से उन्होंने परवान संभालते ना. काय हो निकालो के मैं दही कम देता खाने पीने दही कम देता. हे आचार्य गुरुजी यांच्यासाठी हे आसन आहे. हाँ कर सकते हैं. हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. या मेडिटेशन सेंटरमध्ये या ठिकाणी या मेडिटेशन सेंटरच्या हॉलमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. आपण बघत आहोत. ते रोज चॅटिंग होते ना, ते तो चंद्रन बनती म्हणतात. तर प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत, या हॉलमध्ये आपण भगवंताची मूर्ती आहे. ज्या ठिकाणी भगवंताने खरंतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्षाच्या तपानंतर भगवंताचं शरीर अगदी सुकून गेलं होतं. पाठ आणि पोट एक झालं होतं. पूर्ण जणू काही हड्डीचा सापळा झालं भगवंताचं शरीर झालं. अशा अवस्थेमध्ये भगवंताचं शरीर या ठिकाणी त्याची प्रतिकृती म्हणून ह्या ठिकाणी हे बनवलेलं आहे. आपण बघत आहोत ओरिजिनल या ठिकाणी हे झाडं दिसत आहेत. आणि त्या काळामध्ये जसं भगवंत अगदी जंगलामध्ये बसलेले आहेत, डोंगरामध्ये बसलेले आहेत, त्या पद्धतीची ही मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आपण या परिसरामध्ये भव्य दिव्य हे मोठं मेडिटेशन सेंटर आहे. आपण बघत आहोत, या ठिकाणी हे सर्व उपासक आहेत. हे भंतीजे आहेत आपले, आणि सर्व उपासक आहेत या ठिकाणी.